दर्शको, आता पाहणार आहोत एक विशेष बातमी। महानगरपालिकेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करावे, तसेच त्यांच्या वेतनामध्ये 200 रुपये वाढ करावी, अशी मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीने महापौर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली। सोलापूर महानगरपालिकेकडील बदली रोजंदारी 249 कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासंदर्भात येणाऱ्या सर्वसाधारण सभेत विषय मंजूर करून सदरचे प्रकरण नगर विकास विभागाकडे त्वरित पाठवावे। सोलापूर महानगरपालिकेकडील सर्व कर्मचाऱ्यांसाठी आपल्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेली मेडिकल इन्शुरन्स कॅशलेस योजना त्वरित चालू करावी। शासनाकडील कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता देण्यात यावा। महानगरपालिकेकडील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे थकीत अर्जित रजेची रक्कम तातडीने अदा करावी। सोलापूर महानगरपालिकेकडील घनकचरा व्यवस्थापन विभागातील 15 बडतर्फ कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत सामावून घेऊन त्यांना त्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना न्याय द्यावा। महापौर यांनी वरील सर्व मागण्या संदर्भात सकारात्मक निर्णय घेतले जातील, असे आश्वासन ट्रेड युनियनच्या पदाधिकाऱ्यांना दिले। यावेळी अध्यक्ष बापूसाहेब सदाफुले, माऊली पवार, सफाई कामगार नेते श्रीनिवास रामगल, ट्रेड युनियनचे मार्गदर्शक इक्बाल तडकल, खजिनदार अरुण मेहत्रे, प्रमुख संघटक दिनेश बनसोडे, बिभीषण गायकवाड व ट्रेड युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते।